केंद्र सरकारच्या निर्णयामुळे टॉवेल उद्योगावरील संकट टळल्यानं सोलापूरच्या टॉवेल उत्पादक कारखानदारांनी जल्लोष केला। चीनमधून भारतात आयात होणाऱ्या मायक्रोफायबर टॉवेल, मॅनमेड फॅब्रिक्स टॉवेल, रेडीमेड कपडे यावर भारत सरकारनं मोठ्या प्रमाणात कर लावल्यामुळे सोलापूरसह देशभरातील टॉवेल उद्योगावरील मोठं संकट टळलं आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल सोलापुरातील टॉवेल उद्योजकांनी सोमवारी जल्लोष केला। याबाबत भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा म्हणाले की चीनमधून येणाऱ्या कपड्यांमुळे भारतातील विशेषतः सोलापुरातील कापड उद्योगाला मोठा फटका बसत होता। चीनहून भारतात येणारा माल स्वस्त होता, परंतु चांगल्या दर्जाचा नव्हता। परिणामी भारतीय ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत होती। तसंच भारतीय उद्योगांना, कामगारांना याचा मोठा फटका बसत होता। त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी। तसंच चीनमधून येणाऱ्या मायक्रोफायबर टॉवेल आणि मॅनमेड फॅब्रिक्सवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी श्रीनिवास दायमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती। तसंच याबाबत टॉवेल उद्योजकांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली होती। या मागण्यांची दखल घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला। पॉलिस्टर यार्न आणि फॅब्रिक पूर्वी 90 ते 120 रुपये किलोप्रमाणे चीनकडून आयात होत असे। त्याचा फटका भारतीय उद्योगांना मोठ्या प्रमाणावर बसत होता। यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं कस्टम ड्युटी 290 रुपये प्रति किलो याप्रमाणे लागणार असल्याचा नियम लागू केल्यानं चीनमधून मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या उत्पादनांवर निर्बंध येणार आहेत। परिणामी सोलापूरसह देशभरातील टॉवेल उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे। सुमारे 2 लाख जणांची उपजीविका अवलंबून असलेला सोलापूरचा टॉवेल उद्योग वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी लक्ष घालावं अशी मागणी कारखानदारांनी केली होती। त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा नियम लागू केल्यानं सोमवारी टॉवेल उद्योजकांनी, कामगारांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। या प्रसंगी भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, कारखानदार निलेश फोफलिया, प्रमोद दरगड, श्रीनिवास दुभाच, गजानन बोकडे, सदानंद कोडम, कृष्णा दायमा, गोपाल दायमा आदि उपस्थित होते। सोलापुर के लिए कल का दिन तो बहुत ही बड़ा, टेक्सटाइल इंडस्ट्री के लिए बहुत बड़ा खुशी का दिन था। जो पिछले 6 महीने साल भर से जो चाइना का माल भारत में आ रहा था, तो सोलापुर टेक्सटाइल में जो टॉवेल उत्पादन होता है, तो टॉवेल है, नैपकिन इसका उत्पादन होता है। तो टॉवेल नैपकिन उत्पादन होने वाले सोलापुर के टॉवेल को टक्कर देने के लिए चाइना से कम रेट के अंदर माइक्रो फाइबर और पॉलिस्टर के टॉवेल और नैपकिन आ रहे थे, बेडशीट भी आ रहे थे। तो उसके लिए हमने एक विगत 2 महीने पहले केंद्र सरकार को सोलापुर के जितने टेक्सटाइल थे, टेक्सटाइल और उद्योगों के मार्फत से हमने वहाँ पर आदरणीय भारत के लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमन एवं वस्त्रोद्योग मंत्री पीयूष जी गोयल से ईमेल द्वारा निवेदन दिया था कि चाइना से जो माल आ रहा है, वो माल आने की वजह से यहाँ का, भारत का समझ लो, सोलापुर का माल बिकना बहुत नहीं के बराबर कम हो गया था, क्योंकि वो माल सस्ता पड़ रहा था। तो उसकी दखल लेके केंद्र सरकार ने कल बहुत बड़ा डिसीजन लिया है। काल केंद्र सरकारने जो निर्णय घेतला खूप स्वागतार्थ येत आहे। त्या निर्णयामुळे सोलापूरचे कारखानदार अक्षरशः बचावले गेले, नाहीतर येत्या 6 महिन्यात आमचे पतन झाले असते। सोलापूरचे कमीत कमी 1.5 लाख रोजगार हा पूर्ण तळागाळीच गेला असता। केंद्र सरकारचा आम्ही खूप अभिनंदन करतो, धन्यवाद करतो की त्यांनी हा निर्णय घेऊन या कारखानदारांना बचावलेला आहे। जे आज जे या टॉवेल जे इथनं येत होतं चायनावरनं, ते मायक्रोफायबर टॉवेल दिसायला सुंदर होतं, पण शरीराला खूप इजाकारक होतं। त्यासाठी सोलापूरचं कॉटन टॉवेल त्यापेक्षा थोडं महाग वाटत होतं, पण ओरिजिनल ड्युटी न चुकवता लोक मागवत होते। त्यासाठी केंद्र सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे।
त्यासाठी केंद्र सरकारचे खूप खूप धन्यवाद करतो आम्ही. कमी सोलापूरचे 1400 ते 1500 उद्योजक या निर्णयापासून बचावलेले आहेत. हमने भारत टैक्स 2024 जो अभी पिछले महीने दिल्ली में जो संपन्न हुआ था उसमें हमने पार्टिसिपेट किया था. बहुत ही अच्छा अनुभव हमारा रहा. सोलापुर के भी 8-10 स्टॉल थे, सबको उसको फ़ायदा हुआ. हमने आदरणीय मोदी जी और अपने टेक्सटाइल मिनिस्टर श्री पीयूष जी गोयल का टॉवेल पे हम चित्र बना के भी लेके गए थे. उन्होंने भी उसको हमारे स्टॉल पे आके बहुत अच्छे से निहारा और हमको बहुत धन्यवाद दिया. और भी काफ़ी मिनिस्टर वहाँ जो है आके गए थे और हमारा अनुभव ऐसा रहा कि सोलापुर के लिए अभी जो है अगले टेक्सटाइल के लिए अगले 5 से 10 साल मोदी जी ने ऐसा बोला कि बहुत ही सुनहरा भविष्य है. तो अपने सोलापुर के लोगों के लिए भी ये बहुत बड़ी खुशी की बात है.